आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांवरच नाही तर पेट्रोलियम पदार्थांमुळे वाहनधारकांवर सुद्धा बसलेला आहे। आपण सध्या भंडाऱ्याच्या या इलेक्ट्रिक बाईक सेंटरला आलेलो आहे, जिथे मॅन्युफॅक्चरिंग होते। मागील काही दिवसांमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा अफवा उडाली आणि वाहनधारकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर वाहनासह लाईन्स मध्ये ताटकळत उभं राहावं लागलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वाहनधारकांनाही पेट्रोलची धास्ती निर्माण झाली आणि इलेक्ट्रिक बाईक्स खरेदीवर आता नागरिकांनी जोर दिल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। इथं अधिरा एंटरप्राइजेसच्या नावाने शॉप चालू केला होता। त्यावेळी इथं प्रत्येक म्हणजे एका दिवशी 2 गाड्या याप्रमाणे गाड्या विकत होत्या, परंतु ते युद्ध सुरू झालं तेव्हापासून पेट्रोलची टंचाई याच्या लोकांनी खूप असा प्रतिसाद आता म्हणून ते आता भरपूर अशा गाड्या रोज आमच्या दुकानातून 10-15 याप्रमाणे रोज गाड्या विक्री होत आहेत आणि डिझेल पेट्रोल मिळत नसल्यामुळे लोकांना एक ऑप्शन म्हणून ही गाडी आपल्या घरी नेऊन ठेवत आहेत आणि ते चालवत पण आहेत। आणि आपली ही गाडी जी आहे एका चार्जमध्ये 70 किलोमीटर असं ॲव्हरेज देते आहे आणि ते 1 युनिट लागतं आहे फक्त 6 रुपयामध्ये 70 किलोमीटर। लोकांची पैशाची बचत सुद्धा होत आहे, त्यामुळं लोकांनी याकडे खूप असा म्हणजे आकर्षण वाढून लोक गाडी खरेदी करत आहेत। आधी जेव्हा माझी शोरूम होती या 6 महिन्यामध्ये 250 गाड्या गेल्या आपल्या, परंतु जेव्हापासून युद्ध सुरू झाला तेव्हापासून संपूर्ण डिस्ट्रीब्युटरना पकडून आणि दुकानातून अशा 600 गाड्या आपल्या विक्री झालेल्या आतापर्यंत। सोबत एक कस्टमर सुद्धा इथे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आखाती युद्धाचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर झालेला आहे आणि साधारणतः इंधनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे आणि जेव्हा आपण पेट्रोल भरायला जेव्हा आपण जातो इंधनासाठी तेव्हा रांगा तिथे दिसतात। पुन्हा ताणात सहन होत नाही, त्याच्यामुळे मी आता EV मी खरेदी केली। त्याच्यामुळे मला सहजरित्या फेरफटका मारण्यासाठी मला गावाला जाणं सोपं होते, कोणत्याही रांगेत नाही, कोणत्याही उन्हात नाही आणि मला सोपं झालेलं आहे। निश्चितच ना पेट्रोल भरण्याची कटकट, ना पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात लाईन मध्ये उभं राहण्याची कटकट, या सर्वांपासून दूर जात आता EV गाडीला नागरिक मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचं चित्र इथे भंडाऱ्यात बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।